नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉबवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आज आपण या लेक्चरमधून 25 फेब्रुवारीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये। लेक्चरला सुरू करण्यापूर्वी होमवर्कचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा यांना हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्काराने आता सन्मानित करण्यात आले। हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे कारण असा पुरस्कार मिळवणारे हे पहिले भारतीय आहेत। ठीक आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर दिले, जसं की ऋतुजा मोरे मॅम, आदित्य सर, योगिनी साखळकर मॅम, प्रशांत शिरोळे सर, नागेश पिडगे, ER वैजनाथ बी यांनी बरोबर उत्तर दिले। ह्या सगळ्यांचं अभिनंदन। तर आपण थोडंसं डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा यांच्याबद्दल माहिती बघून घेऊ। तर हे आपल्या ओडिशातले स्थानिक भाषांच्या संवर्धनासाठी सामाजिक कार्यकर्ते आहेत, तसंच हे शिक्षण तज्ज्ञ सुद्धा आहेत आपल्या भारतातले। यांना ढाका या ठिकाणी तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। पुरस्काराचं नाव लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार। आता या नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण 3-4 दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो असा प्रश्न बघितला होता। तर त्याचा आन्सर तुम्ही मला आता कमेंट करून कळवायचे। ठीक आहे, हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे। मी अजून एकदा सांगते, कारण हा पुरस्कार मिळवणारे डॉक्टर मिश्रा हे पहिले भारतीय आहेत। युनेस्कोद्वारे 2021 मध्ये स्थापन करण्यात आलेला हा पुरस्कार मातृभाषांचं जतन करण्यासाठी, त्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मातृभाषेच्या विकासासाठी केलेल्या जे योगदान असतं वेगवेगळ्या लोकांनी दिलेलं, त्याच्यासाठी हा पुरस्कार युनेस्कोद्वारे दिला जातो। तर बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना यांनी ढाका या ठिकाणी एकूण 4 पुरस्कार दिलेले आहेत बघा। त्यापैकी 2 राष्ट्रीय आहेत आणि 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत। आता राष्ट्रीय पुरस्कार जे आहेत ते बांगलादेशी नागरिक हबीबुर रहमान आणि रणजित सिंगा यांना दिलेत, आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जे आहेत तर ते महेंद्र कुमार मिश्रा आणि मदर लँग्वेज लव्हर्स ऑफ वर्ल्ड सोसायटी व्हँकुव्हर कॅनडा या सोसायटीला मिळालेला आहे हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार। ठीक आहे, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा रिसेंटली आपण सेलिब्रेट केला आहे। हा दिवस साजरा करण्याची कल्पना सुद्धा बांगलादेशच्या पुढाकारानेच घेण्यात आली होती, आणि या वर्षीची थीम होती या दिवसाची बहुभाषिक शिक्षणात परिवर्तनाची गरज। हा दिवस कधी साजरा करण्यात आलाय ह्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून द्यायचे। ठीक आहे, या लेक्चरमधला पहिला प्रश्न, जातीभेदावर बंदी घालणारं अमेरिकेतलं पहिलं शहर कोणते? खूप जास्त महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा, कारण आपण अमेरिका या देशाला प्रगत समजतो आणि ते सारखं वेगवेगळ्या फ्रीडम वगैरे गोष्टींबद्दल ते बोलत असतात, आणि तरीसुद्धा जातीभेदावरती बंदी अजूनपर्यंत तिथे घालण्यात आली नाही आहे। तर आता अमेरिकेतलं पहिलं असं शहर आहे की ज्यांनी जातीभेदावरती बंदी घातलेली आहे, आणि ते शहर आहे सिॲटल। या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय। तर जातीवर आधारित भेदभाव स्पष्टपणे बंदी घालणारं सिॲटल आता हे अमेरिकेतलं पहिलं शहर ठरलेलं आहे, लक्षात ठेवा। सिॲटल सिटी काउन्सिलच्या सदस्य आहेत क्षमा सावंत। नावावरून वाटतंय ना महाराष्ट्रीयन आहेत, तर हो, या महाराष्ट्रीयनच आहेत। क्षमा सावंत यांचा जन्म झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या जवळ कुठेतरी, पण शिक्षण झालेलं आहे मुंबई इथे। तर ह्या ज्या क्षमा सावंत आहेत तर या सिॲटल सिटी काउन्सिलच्या सदस्य आहेत, आणि यांनी शहरातल्या जाती आधारित भेदभावावर बंदी घालण्यासाठी एक प्रस्ताव आणला होता, ज्याच्यावरती नंतर वोटिंग झालं, आणि हा जो प्रस्ताव आहे हा 6-1नी मंजूर झाला आहे। खूप चांगल्या वोटिंगनी हा मंजूर झालेला आहे, आणि त्याच्यामुळे आता सिॲटल हे असं शहर ठरलं आहे की जातीभेदावर आता हे स्पष्टपणे बंदी घालणार आहे। ओके, तर सिॲटलमध्ये बरेच दक्षिण आशियाई डायस्पोरा आहे, जास्त करून तिथं भारतीय आणि हिंदू समुदाय आहेत, आणि त्यांच्यासाठी हे खूप एक महत्त्वाचं पाऊल समजलं जातं आहे। ठीक आहे, आता आपण US चा मॅप बघून घेऊया। इथे सिॲटल आहे बघा, इथे दिसते आपल्याला। इकडे आहे अलास्का। US हे एकूण 50 राज्यांचा मिळून बनलेला देश आहे, आणि उत्तर अमेरिका खंडाचा हा एक खूप मोठा भाग व्यापतो हा देश। ह्याच्या वायव्येला आपल्याला इकडे अलास्का दिसते। या देशाची स्थापना झालेली आहे 4 जुलै 1776 रोजी। आता इथे सिॲटल दिसते ना, तर ॲक्च्युली बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की वॉशिंग्टन आणि वॉशिंग्टन DC हे दोन्ही एकच आहेत का वेगळे आहेत? तर बघा, वॉशिंग्टन हे स्टेट आहे, हे राज्याचं नाव आहे, आणि वॉशिंग्टन DC हे शहराचं नाव आहे जी की US ची राजधानी आहे। तर या वॉशिंग्टन स्टेटमध्ये आहे हे सिॲटल हे ठिकाण, आणि हे तिथलं सिॲटल हे त्या राज्यातलं सगळ्यात मोठं शहर आहे। कुठलं? तर वॉशिंग्टन या स्टेटमधलं। ठीक आहे, आणि वॉशिंग्टन DC या दोन्हीतलं जे कन्फ्युजन आहे तर ते वेगळं करण्यासाठी वॉशिंग्टन DC असंच म्हणतात, ज्याच्यामध्ये DC म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया आहे, आणि वॉशिंग्टन जे आहे म्हणजे स्टेट, तर त्याला प्रत्येक वेळी वॉशिंग्टन स्टेट असं म्हणतात, जेणेकरून या दोघांमध्ये थोडासा फरक राहील। आणि या वॉशिंग्टन स्टेटमध्ये इथे आहे सिॲटल। ठीक आहे, सध्याचे USA चे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन, आणि उपाध्यक्ष आहेत कमला हॅरिस।
ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, कोणता देश गल्फ फूड 2023चं आयोजन करत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय. तर या मंथमध्ये फेब्रुवारी 2023मध्ये UAE संयुक्त अरब अमिराती हा देश गल्फ फूड 2023च्या 28व्या आवृत्तीचं आयोजन करत आहे, ज्याच्यातून आपल्या भारताकडून अपेडा सुद्धा सहभागी होत आहे. त्यासोबतच 50 भारतीय एक्सपोर्टर सुद्धा या प्रोग्राममध्ये सहभागी होत आहेत. अपेडा जे मी आता म्हणलं म्हणजे काय, तर कृषी आणि प्रक्रिया अन्न निर्यात विकास प्राधिकरण म्हणजे अपेडा असतं. आणि हा जो प्रोग्राम आहे ना गल्फ फूड 2023, तर हे गल्फ फूड ह्याच्या नावावरून तुम्हाला थोडं समजलं असेल की हा अन्न आणि पेय क्षेत्रांना याच्याशी संबंधित आहे. आणि या फील्डशी रिलेटेड जे काही एक्सपोर्टर असतात तर त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी या प्रोग्राममधून मिळत असतात. ठीक आहे. अपेडाबद्दल थोडक्यात माहिती बघू. अपेडाचा फुल फॉर्म आहे ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे अपेडा, ज्याला मराठीत आपण म्हणतो कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण. तर ही आपल्या भारतातली एक सर्वोच्च निर्यात व्यापार प्रोत्साहन सरकारी संस्था आहे. अपेडाची स्थापना भारत सरकारने डिसेंबर 1985मध्ये एका कायद्याअंतर्गत केली होती. या कायद्याचं नाव लक्षात ठेवा, कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण कायदा. तर ह्याच्या अंतर्गत डिसेंबर 1985मध्ये अपेडाची भारत सरकारने स्थापना केलेली आहे. ठीक आहे. आणि हा कायदा 13 फेब्रुवारी 1986 पासून अंमलात आला होता. भारताच्या राजपत्रात जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे हा अंमलात आला होता. ठीक आहे. तर हे जे प्राधिकरण आहे अपेडा, तर ह्यांनी सुरुवातीचं एक PFEPC होतं, तर ह्याची त्यांनी जागा घेतली. PFEPC म्हणजे काय, तर प्रोसेस्ड फूड एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल हे आधी होतं आणि त्याची जागा नंतर या अपेडाने घेतली होती. ओके. आणि हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येतं, लक्षात ठेवा. सध्या ह्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर M अंगमुथू आणि हेडक्वार्टर आहे याचं नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे खालीलपैकी कोणते देशातलं पहिलं उच्च न्यायालय बनलंय? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय केरळ हायकोर्ट हे याचा आन्सर आहे. रिसेंटली केरळ हायकोर्टने मल्याळममध्ये 2 निकाल प्रकाशित केलेत आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीनं मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारं केरळ हे पहिलं हायकोर्ट बनलं आपल्या देशातलं. ठीक आहे. कारण आत्ताच आपण बघितलं आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार देण्यात आले आणि आपण 2-3 दिवसांपूर्वीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यात आला आहे. तर याच दिवशी ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन होता त्या दिवशी केरळच्या हायकोर्टने असं पाऊल उचललं आहे. आणि हे जे प्रादेशिक निकाल आहेत तर ते त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती इंग्लिश भाषेमध्ये आणि त्याच्या खाली प्रादेशिक भाषेमध्ये ते निकाल पब्लिश केलेले आहेत. ठीक आहे. आणि अशा पद्धतीचं पाऊल उचलणारं केरळ हे पहिलंच हायकोर्ट ठरले, लक्षात ठेवा. त्यांनी मल्याळममधील जे निकाल आहेत हे न्यायालयाच्या वेबसाईटवरती इंग्रजी आवृत्तीच्या खाली अपलोड केलेले आहेत. केरळ बघा इथे आपल्याला मॅपमध्ये दिसतोय. इकडे पश्चिम किनारपट्टीला लागून आपल्या दक्षिणेकडे आहे हे राज्य. याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. ह्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. केरळ बऱ्याच चांगल्या गोष्टीमध्ये टॉपवरती असतं, जसं की केरळ हेच आपल्या भारतातलं सगळ्यात जास्त साक्षरतेचं राज्य आहे. ठीक आहे. केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. सध्याचे मुख्यमंत्री आहेत पिनाराई विजयन. केरळचे सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. ओके. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय फलोत्पादन मेळा कोणत्या शहरात आयोजित केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय. आपल्या कृषी मंत्र्यांनी 22 फेब्रुवारीला कर्नाटकातल्या बेंगळुरू या ठिकाणी या राष्ट्रीय फलोत्पादन मेळाव्याचं उद्घाटन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी हे उद्घाटन केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि हा 4 दिवसीय मेळावा असणार आहे. ICAR म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषद ह्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपली भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बेंगळुरू यांनी जे काही डेव्हलप केलेल्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत तर ह्यांचं प्रदर्शन करण्यासाठी हा मेळा आयोजित केला जात असतो. आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा ICAR बघितलं होतं, त्याचा संबंध आला होता. कारण ICARच्या IARI म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी अशी एक गव्हाची जात विकसित केली होती की जी उष्णतेवर मात करू शकेल. म्हणून आपण तेव्हा सुद्धा ICAR बघितलं होतं. ओके. जर तुम्ही लास्ट लेक्चर बघितलं नसेल तर ते पण बघून घ्या. आता पुढचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान केलेत. हा पुरस्कार कधी सुरू झालाय? या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय. 1952ला हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. आपल्या राष्ट्रपतींनी नवी दिल्ली या ठिकाणी हे पुरस्कार दिलेले आहेत. आणि हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे कारण 2019, 20 आणि 21 या तिन्ही वर्षांसाठीचे पुरस्कार आता यावर्षी देण्यात आलेत. फक्त पुरस्कारच नाही तर संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार
हे पण दिलेले आहेत. ओके, हा प्रोग्राम 23 फेब्रुवारीला नवी दिल्ली या ठिकाणी झाला होता. याच्यामध्ये फेलोशिप 8 जणांना मिळाली आहे, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, आणि 128 कलाकारांना संगीत, नृत्य, नाट्य आणि पारंपरिक आणि लोककला क्षेत्रातले अवॉर्ड मिळालेले आहेत. ओके, अवॉर्डचं नाव लक्षात ठेवा, संगीत नाटक अकादमी पुरस्कार. हा 128 जणांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2023 मध्ये नमामि गंगे कार्यकारी समितीने गंगाखोरे आणि घाट विकासातील प्रदूषण कमी करण्यासाठी 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या किती प्रकल्पांना मंजुरी दिली आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय, 9 प्रोजेक्टला आता मंजुरी दिलेली आहे. तर नमामि गंगे कार्यकारी समितीने गंगा खोरे आणि घाट विकासामध्ये प्रदूषण जे झालेलं आहे तर हे कमी करण्यासाठी आता 9 प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. आणि ही जी बैठक झाली आहे त्याचे अध्यक्षस्थानी NMCGचे महासंचालक होते जी अशोक कुमार. NMCG म्हणजे काय, तर नमामि गंगा क्लिनिंग मिशन. ओके, तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातले जे सांडपाणी प्रकल्प आहेत तर या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना आता मंजुरी देण्यात आलेली आहे. NMCG बद्दल पण जाणून घेऊ, म्हणजे राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान. तर इथलं प्रदूषण कमी करणं आणि गंगा नदीचं पुनरुज्जीवन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 2011 मध्ये हे अभियान सुरू केलं होतं. नॅशनल काउन्सिल फॉर रिज्युनेशन, प्रोटेक्शन अँड मॅनेजमेंट ऑफ गंगा नदी, याला नॅशनल गंगा काउन्सिल असं सुद्धा म्हणतात. ओके, या अभियानाचं एक खूप महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, ते म्हणजे भूपृष्ठावरचा प्रवाह आणि भूजल पुनर्संचयित करणं आणि ते स्वच्छ राखणं. याच्याशिवाय गंगा नदीचं जे जलीय जैवविविधता आहे याचं सुद्धा संरक्षण करणं हे सुद्धा या अभियानाच्या अंतर्गत येतं, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी कोणाला नामनिर्देशित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, अजय बंगा. हे बरोबर आन्सर आहे. तुम्ही जर हे चारही नावं बघितली तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, सगळीच इंडियन नावं आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी रिसेंटली अमेरिकन मास्टरकार्डचे जे माजी CEO आहेत अजय बंगा, तर यांचं वर्ल्ड बँकेचा अध्यक्ष म्हणून त्यांना नॉमिनेट केलेलं आहे. सध्या ते इक्विटी फर्म जनरल अटलांटिकमध्ये उपाध्यक्ष म्हणून आहेत. त्यांनी मास्टरकार्डमध्ये पण काम केले, शिवाय अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड आणि डाऊ इंकच्या बोर्डमध्ये सुद्धा त्यांनी जवळपास 30 वर्षांपेक्षा जास्त काम केले. त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त पिरियडचा व्यावसायिक अनुभव आहे. वर्ल्ड बँकेबद्दल सांगायचं तर याचं हेडक्वार्टर आहे युनायटेड स्टेटमध्ये वॉशिंग्टन DC या ठिकाणी. याची स्थापना झाली आहे जुलै 1944 मध्ये. संस्थापक आहेत जॉन मेनार्ड केन्स आणि हॅरी डेक्स्टर व्हाईट, आणि सध्याचे अध्यक्ष आहेत डेव्हिड माल्पास. ठीक आहे, पुढचा प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाचा भूअर्थशास्त्र आर्थिक संवाद या विषयावरील वार्षिक प्रमुख कार्यक्रम कुठे सुरू झाला? म्हणजे फ्लॅगशिप इव्हेंट ऑन जिओ इकॉनॉमिक एशिया इकॉनॉमिक डायलॉग हा कुठं सुरू झाला हे सांगितलंय, तर हा झाला आपल्या पुणे या ठिकाणी. तर हा 3 दिवसाचा कार्यक्रम असणार आहे, ज्याचं आयोजन केलं आहे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीनी आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राने, या दोघांनी मिळून ह्याचं आयोजन केलं आहे. हा कार्यक्रम 23 फेब्रुवारीला आपल्या पुण्यामध्ये सुरू झाला आहे. आणि या वर्षीची ह्या प्रोग्रामची थीम आहे एशिया अँड द इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर, म्हणजे आशिया आणि उदयोन्मुख जागतिक व्यवस्था ही या संवादाची मुख्य थीम असणार आहे. आणि या प्रोग्राममध्ये 44 देशांपेक्षा जास्त देशातून जे स्पीकर आहेत तर ते येणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये ग्लोबल ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स, ग्लोबल साऊथ, हा G20चा अजेंडा आणि मेटावर्स याच्यासारख्या सुद्धा विषयांवरती चर्चा होणार आहे. हा कुठं होणार आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी. सध्याचे आपले राज्यपाल आहेत रमेश बैस. महाराष्ट्रातली राष्ट्रीय उद्यानं लक्षात ठेवा, चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी बोरिवली राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान. त्यासोबतच युनेस्कोची जागतिक वारसा स्थळ याच्यावरती सुद्धा प्रश्न बनू शकतो. तर अजिंठा, वेरूळ, एलिफंटा इथल्या लेण्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही काही इथली महत्त्वाची ठिकाणं आहेत. ओके, पुढचा प्रश्न, नवीन ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय, राजीव रघुवंशी. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण हे पद फक्त एकच असतं, म्हणजे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया हे आपल्या भारताचे ड्रग कंट्रोलर जनरल असतात. ओके, तर यापूर्वी 2019 पासून डॉक्टर VG सोमानी हे या पदावरती होते. त्यांची जागा आता घेणार आहेत राजीव रघुवंशी. तर राजीव रघुवंशी यांनी बऱ्याच वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये काम केलं आहे. डॉक्टर रेड्डी प्रयोगशाळेमध्ये, रॅनबॅक्सी प्रयोगशाळेमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यांची जी मेन इंटरेस्टिंग फील्ड आहे, म्हणजे त्यांचा इंटरेस्ट हा फार्मसीमध्ये पण डोस फॉर्म डिझाईनमध्ये आणि डोसच्या डेव्हलपमेंटमध्ये आहे. त्यांच्या योगदानाबद्दल डॉक्टर रेड्डीज लॅबनी त्यांना 2 वेळा डॉक्टर रेड्डीज एक्सलन्स अवॉर्डसुद्धा दिलेले आहे.
आता आपण DCGI या पदाबद्दल जाणून घेऊ. तर DCGI हे आपल्या भारतातील सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे CDSCOचे प्रमुख असतात. आणि CDSCO हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं. देशातले औषधं आणि वैद्यकीय उपकरणांची सुरक्षा, त्यांची कार्यक्षमता आणि त्यांची गुणवत्ता कशी आहे तर हे सुनिश्चित करण्याची जी जबाबदारी आहे ती CDSCO याच्याकडे असते. नवीन औषधांना मान्यता द्यायचं आणि क्लिनिकल चाचण्यांचं रेग्युलेशन करण्याचा अधिकारसुद्धा हा CDSCOकडे असतो. ओके. आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते रेल कॉर्पोरेशन हे व्हर्च्युअल शॉपिंग ॲप लॉन्च करते? या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजे DMRC. तर हे DMRC आता प्रवाशांसाठी एक विशेष ॲप घेऊन येणार आहे ज्याचं नाव आहे मोमेंटम 2.0. लक्षात ठेवा, नाव महत्त्वाचं आहे. आणि हे भारतातलं पहिलं व्हर्च्युअल शॉपिंग ॲप असणार आहे म्हणून हे महत्त्वाचं आहे. ओके. या ॲपच्या मदतीनं प्रवाशांना मेट्रोमध्ये प्रवास करताना त्यांचं मेट्रो स्मार्ट कार्ड हे लगेच रिचार्ज करता येईल. त्याच्याशिवाय त्यांना ह्याचा वापर करून ऑनलाईन शॉपिंगसुद्धा करता येणार आहे. आणि या ॲपची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, की प्रवाशांनी प्रवास करताना जर एखादी ऑर्डर बुक केली आणि त्यांनी सांगितलं की ते ह्या स्टेशनवरती उतरणार आहेत, सपोज XYZ वरती ते उतरणार आहेत, तर त्यांना त्या स्टेशनवरती उतरल्यावर लगेच त्यांची ऑर्डर तिथं डिलिव्हर होणार आहे. हे ॲपचं एक स्पेशल वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर या लेक्चरमधून सगळे प्रश्न आपण व्यवस्थित कव्हर केलेत. आय होप तुम्हाला ते समजले असतील, आवडले असतील. तर नक्की लाईक करा आणि हे लेक्चर तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. आणि मी जो तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे त्याचंही आन्सर आणि आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी असतो ह्याचाही आन्सर तुम्ही मला कमेंट करून कळवा. होमवर्कचा प्रश्न आहे, मोसी 2 हा लष्करी सराव कोणत्या देशांदरम्यान होतो? तर ह्याचा आन्सर मी तुम्हाला सांगेल पुढच्या लेक्चरमध्ये. भेटूयात मग येणाऱ्या लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.